हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे. वरती इशू झोपले त्यामुळे आवाजात बोलते. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. आज आहे संकष्टी. जसं मी दाखवलं तर खिचडी बनवली आरूच्या डब्यासाठी, ह्यांच्या डब्यासाठी, आणि दिन देवालाही नैवेद्य दाखवलं. आता मी चहा पिईन. भूक लागली मला खूप. सध्या तरी काही करत नाही मी, डाएट वगैरे. तर इंडिया फायनल्समध्ये पोहोचले आपली. काल सेमीफायनल होते आणि आपण जिंकलो होत. वाव, वी आर इन फायनल्स. फिंगर क्रॉस नाव. श्री स्वामी समर्थ. आवरायची अजून. तुम्ही म्हणाल टिकली लावली नाही, केली लावली नाही, कैल लावली नाही. मी अजून आवरलेली नाही. खाली बस. बेल्ट घाला. मला ही सगळी भांडी सुद्धा घासायची आहेत. सकाळपासून गॅस कट्टा ह्या आवरलेला नाही आहे. फरशी फक्त झाली आहे. ते भाजी आलेली सकाळी, तर भाजी घेतली होती. आता दुधी भोपळा करणार आहे मी दुपारी, आणि एवढा इनफ होतो 10 रुपयाचा. मी अक्का चक्का खाते. त्यानीकडे अशी दुरवस्था झाली आहे आपल्या फ्रीजची, तर तो क्लीन करणार आहे आज. रोज उद्या उद्या उद्या, तर आज मी काढलाच. म्हटलं नाही, आज केला नाही तर उद्या पण कदाचित आपल्याकडून होणार नाही. आणि असे डबे मी मागवले होते मागे, तर शेजार डाळी असतात त्यामध्ये स्टोअर करून ठेवता येतात. फ्रीजमधले भांडे घासून झाले. ह्या डब्यांमध्ये असं सगळं डाळी ठेवला, कारण की मी फ्रीजमध्येच ठेवते, डाळी खराब होत नाहीत. आणि हे सगळं आवरायचं आता मला. भांडे घासून बाहेर उन्हात लावलेत. फ्रीज अशा प्रकारे एकदम सफाचट केलेला आहे. मगाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, तो खूप खराब झालेला होता. आणि एवढं करेपर्यंत मॅडम असं असतं. इथे सगळं काढलेत कपडे, माझे पण काढले तोडून. काय करायचं सांगा. आणि काही काही लोकांना वाटतं खूप इझी आहे आयुष्य मुलांसोबत. ही एवढी सगळी भांडी. आता 12 वाजून गेलेत आणि मी अशीच आहे. मी अजून काही आवरलेलं नाही. म्हणजे सकाळी आंघोळ केल्यानंतर साधी पावडर सुद्धा लावलेली नाही मी तोंडाला. मी कामातच आहे कंटिन्यू. आता उद्या मी हे वाले कपाट घेईन. स्टेप बाय स्टेप काढीन. आधी 2, मग 2 असे कप्पे, कारण की एका दिवशी होत नाही. बघितलात, इश्यू फार दमवते. हे सगळं आवरायचं आहे. पोटाचं पण बघावं लागेल. सो भाकरी करून घेते, म्हणजे दोर ते भांडी पण वाळतील, मी जेवेन आणि देन पुन्हा त्याला लावेन. सो चला. हॉलची पण ही दुरवस्था केलेली आहे तिने. चड्डी का काढलेली? शू नाही केलेलीस तू? का काढलेलीस? काम वाढवून ठेवते. बट मुझे अब आदत सी हो गई है ऐसे जीने में. सगळी कपडे स्वतःचे काढून फेकलेत. उटीतून घर कितीही झाडा पुसा. हे तसं न ठेवण्याची जिम्मेदारी घेऊन आलेली. टार्गेट तिचा. बापरे. पण आता गुढीपाडवा येतोय आणि स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. सो त्यामुळे मी साफसफाई करून आधी लवकर घ्यावी म्हणते. जमलं तर यावेळी घरातच घरगुती पारायण करेन मी 7 दिवसांचं. एक्झॉस्ट व्हायला होतं. तर हे कधी आवरू सांगा. मला भाकरी पण करायची यार. इकडे मी नाचणीची भाकरी केली आहे एक, आणि दुधीची भाजी. मी भांडी घासतानाच भाजी फोडणी टाकली होती. सिंपल एकदम पद्धतीने केली. तेलामध्ये डायरेक्ट दुधी भोपळा टाकला चिरून, आणि त्यामध्ये थोडंसं चटणी, मीठ आणि कूट. दॅट्स इट. काही टोमॅटो, कांदा बिंदा काय टाकलेला नाही मी.
आणि मस्तपैकी भाकरी आणि भाजी खाल्ली. कशी लागते काय लागते जास्त टेस्टचा विचार नाही करायचा, हेल्दी गोष्टी असल्या तर त्या खायच्या. फ्रीज इकडे माझा लावून झालेला आहे. एक 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 करून ह्या सगळ्या फ्रीजच्या जे गोष्टी होत्या त्या मी घेतल्या आणि आता मस्त असं फ्रीज माझा ऑर्गनाईज झालेला आहे. सकाळी संकष्टीचा उपवास सोडण्यासाठी आज मी करणार आहे पालकची सुकी भाजी आणि हे वांगे थोडेसे भरून, ही मिरची पण जराशी भरून करेन. स्वतः भाजी निवडून ठेवते. देन इकडे संध्याकाळची क्लिप आहे. आहोरनं जेवायला वाढलं होतं, त्यांचा उपवास असतो. जसं मी सांगितलं त्याप्रमाणे मी सगळं केलं आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट.